नमस्कार. तर आज ही कुंडली आलेली आहे एका मुलाची. लग्न जमत नाही आहे म्हणून. मुलगा IT मध्ये आहे. मुलाला महिन्याला 1,00,000 रुपये पगार आहे. मुलगा सुंदर आणि निर्व्यसनी आहे. स्वतःचं घर आहे, गाडी आहे, जमीन आहे. तरीही लग्न जमत नाही आहे. त्याचं कारण काय आहे बघूया आपण. इथं कुंडलीमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्या 7व्या घरामध्ये शनी आहे. 7व्या घरातून आपण लग्न बघतो, आपला जोडीदार बघतो. मुलगा मुलगी दोघांच्याही कुंडलीमध्ये. तर याचं लग्न न जमण्याचं, मुलाचं वय 30 वर्ष आहे. 30 वर्षापर्यंत लग्न न जमण्याचं कारण फक्त शनी आहे. शनी तुम्हाला कुठलीही गोष्ट उशिरा देतो किंवा संघर्ष केल्यानंतर, अडथळे बरेच आल्यानंतर देतो. कारण त्याला असं वाटतं कुठलीही गोष्ट तुमच्या हातात देण्याअगोदर तुम्ही ती गोष्ट हँडल करण्यासाठी तुम्ही प्रॉपर मॅच्युअर आहे की नाही म्हणून. तर 30 वर्षापर्यंत इथल्या शनीमुळे लग्न होत नाही. पण 30 वर्षानंतर झालेलं लग्न 100% टिकतं, चांगला जोडीदार मिळतो. हेच जर या मुलाचं लग्न 25 ते 30 या वयात झालं असतं तर नवरा बायकोंमध्ये 100% दोघांमध्ये वाद झाले असते. आता त्याचबरोबर या कुंडलीमध्ये कालसर्प दोषही आहे. तुम्ही बघू शकता 3ऱ्या घरामध्ये राहू आहे आणि 9व्या घरामध्ये केतू आहे. याला वासुकी कालसर्प दोष म्हणतात. पण या कालसर्प दोषाचा आणि मुलाचं लग्न न जमण्याचा काहीच संबंध नाही आहे. कारण हा वासुकी कालसर्प दोष फक्त त्याला लहान बहीण भावांकडून मदत मिळणार नाही, थोडासा त्याचा स्वभाव चिडचिडा करेल, याच्या पलीकडं काही नाही आहे. लग्न न जमण्यासाठी फक्त शनी कारणीभूत आहे. त्यामुळे जर इथं शनी असेल तुमच्या कुंडलीमध्ये आणि 30 वर्षापर्यंत तुमचं लग्न नाही जमलं तर काळजी करू नका, उलट धन्यवाद म्हणा. कारण शनी ज्या गोष्टी देतो त्या वेळेवर देतो आणि योग्य देतो. वेळेच्या अगोदर मिळालेली गोष्ट ही तुमच्यासाठी अयोग्य असते. अशाच प्रकारच्या माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.